देवाची स्तुती असो. वचनाकडे प्रियानो आपण वळूया आणि यावेळेला आपल्या मननासाठी जो शास्त्रभाग घेतलेला आहे तो जुन्या करारामधून आपण काढूया. उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय. उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय 12 वचनापासून प्रियानो आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि वचन 12 ते 25 पर्यंत प्रियानो आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय 12 ते 25. कोणी मराठीत वाचेल उभं राहून? उत्पत्ती 26 12 पासून 25 पर्यंत. परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करो. प्रार्थना करूया प्रियानो. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत या सुंदरशा वेळेसाठी. प्रभू, या आठवड्याची सुरुवात, या महिन्याची सुरुवात प्रभू तुझ्या भक्ती मंदिरापासून आम्हाला प्रभू तू करून दिलीस. आभार मानत आहोत प्रभू परमेश्वरा तुझ्या कृपेमध्ये. मागील संपूर्ण आठवडा, मागील संपूर्ण महिना प्रभू तू आशीर्वादित केलास आणि ह्या 2025 सालातील प्रभू या 4थ्या महिन्यामध्ये प्रभू आमचं प्रभू परमेश्वर पदार्पण करू दिलंस म्हणून तुझे आभार मानत आहोत. आभार मानत असताना प्रभू समोर असलेला आठवडाच नाही तर समोर असलेला प्रभू संपूर्ण महिना आणि प्रभू आमचं पुढील वर्ष देखील प्रभू संपूर्ण प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये यासाठी देत आहोत. लीन आणि नम्र अंतःकरणाने प्रभू स्वतःला प्रभू तुझ्या पवित्र हातामध्ये देत असताना आमचे प्रभू परमेश्वर मनातले प्रभू सर्व स्तुतीस्तवनं जी प्रभू आज तुझ्या प्रिय मंडळीतील खरोखर प्रियजनांनी मुखाद्वारे प्रभू मंडळीसमोर त्यांनी तुझं गौरव केलेला आहे आणि प्रभू निश्चितच त्यांच्या या मुखाला प्रभू तू स्पर्श करून जीवनामध्ये देखील प्रभू तुझा मोठा आशीर्वाद प्रभू त्यांना पुन्हा एकदा आभाराला मिळणार आहे. ये प्रभू, जे बोलू शकले नाहीत, ज्यांनी प्रभू उपकारस्तुती केली नाही, त्यांच्यावर देखील बापा कृपा मागत आहोत. त्यांना देखील धैर्य दे की ते प्रभू परमेश्वर अशाच रीतीची साक्ष प्रभू स्वतःच्या जीवनातून इतरांना आशीर्वाद मिळतील असं तू कार्य करून घे. पुन्हा एकदा प्रभू आज येणारं वचन प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहोत. मनुष्याचं शहाणपण नाही परंतु आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला लाभू दे.
आणि आमची आध्यात्मिक उन्नती प्रभू पुन्हा एकदा तू करून घे. जीवनाची भाकर प्रभू परमेश्वर जशी आम्ही खातो तशी प्रभू ही आध्यात्मिक भाकर सेवन करण्यास तुझ्या आत्म्याचं सहाय्य आम्हा प्रत्येकाला मिळू दे. मान सन्मान आणि गौरव प्रभू तुला देत लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. जे शीर्षक प्रियानं मी घेतलं आहे या ठिकाणी आजच्या ह्या शास्त्रभागामध्ये, हा एकच शास्त्रभाग नाही परंतु प्रियानो आणखीन पण आपण काही शास्त्रभाग पाहणार आहोत. परंतु याला शीर्षक घेतलेलं आहे की प्रत्येक परिस्थितीत देवाची कृपा आणि त्याच्या विश्वासूपणाचा अनुभव. देवाची कृपा आणि त्याच्या विश्वासूपणाचा अनुभव. एकदा प्रियानो आपल्या भारत देशातली नाही परंतु पाश्चात्य देशातली, मला वाटतं इंग्लंडमधली ही गोष्ट आहे आणि जी खरी आहे प्रियानो. आणि तिथली जी एक मंडळी होती प्रियानो, चर्च बिल्डिंग जी होतं, तर जसं आपलं आता लागूनच या ठिकाणी चर्च आहे, घर आहे पाळकाचं सुद्धा, तसंच एक मोठं कॅम्पस होतं. चर्च त्या ठिकाणी प्रियानो बिल्डिंग जी आहे दार उघडं ठेवलेलं असायचं, आठवडाभर ते उघडं असतं. ज्यांना कोणाला यायचं आहे आतमध्ये प्रार्थना करतील आणि ते निघून जातील. बरेचसे लोक साऱ्या सकाळी प्रार्थनेला यायचे आणि काही लोक संध्याकाळच्या वेळेला प्रार्थनेला यायचे. ते त्यांचे ते बसायचे, प्रार्थना करायचे आणि निघून जायचे. ती काय आपल्यासारखी भक्ती त्या ठिकाणी प्रियानं काही होत नव्हती. आणि म्हणून पाळकसाहेब जे आहेत ते रविवारच्या दिवशी किंवा ज्या वेळेला ॲक्टिव्हिटीज असतात त्याच वेळेला ते चर्चमध्ये येऊन भक्ती घ्यायचे. पाळकसाहेबांचं घर शेजारीच होतं आणि त्यांनी लक्ष दिलं की दुपारच्या वेळेला 12:15 वाजता एक मनुष्य मळके कपडे घातलेले आहे, सायकलवर अगदी जोरात येतो, चर्चच्या दाराजवळ कुठेतरी ती सायकल त्याची ठेवतो आणि गेटपासून आतमध्ये पळत जातो आणि चर्चमध्ये जाऊन 2 मिनटामध्ये परत बाहेर येतो. त्यांनी बघितलं पाळकसाहेबांनी की काय असेल हा व्यक्ती, कशासाठी आला, कपडे एकदम मळके आहेत. आणि तो गेला. 1 दिवस पाहिलं, 2 दिवस पाहिलं, तिसऱ्या दिवशी पाळकसाहेबांना राहावं ना, हा मनुष्य येतोय आणि नक्की काय करतोय. पाळकसाहेबांनी थोडंसं खिडकीमधून पाहिलं की तो व्यक्ती अगदी समोर व्यासपीठाजवळ येऊन त्या ठिकाणी तो उभा राहायचा आणि थोडा वेळ थांबायचा, लगेच गुडघे टेकायचा, प्रार्थना करायचा आणि प्रार्थनेमध्ये 2 शब्द तो पुटपुटायचा आणि लगेचच निघून जायचा, लगेच सायकल घ्यायचा आणि निघून जायचं. पाळकसाहेबांना राहावं ना, त्यांनी नुसतं खिडकीतून पाहिलं. 4थ्या दिवशी परत एकदा तो आला आणि थोडंसं जवळ येऊन पाळकसाहेबांनी ऐकलं की हा नक्की काय प्रार्थना करतो आणि हा 1 मिनिटात लगेचच कसं काय निघून जातो. आणि त्यांनी ऐकलं, तो प्रार्थना करत असताना तो म्हणाला, प्रभू मी या ठिकाणी आलेलो आहे. त्याचं नाव मला वाटतं थॉमस होतं. थॉमस तुझ्यासमोर उभा आहे, मी तुझे आभार मानतो, जे काही तू मला दिलंस त्या सगळ्या गोष्टीसाठी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, आमेन असं म्हणून लगेच निघून जायचा, सायकल धरायचा, निघून जायचं. पाळकसाहेब म्हणाले हा रोज येतो, रोज जातो, 1 मिनिटाची प्रार्थना करतो, देवाचे आभार मानतो आणि चाललं जातो. त्यांनी 3-4 दिवस ते झाल्यानंतर रविवारच्या आधीच त्यांनी त्याला परत एकदा भेटले. तो जसा प्रार्थना करून बाहेर निघाला होता, त्याला म्हणाले थांब थांब, कुठं असतो तू, काय करतो. तो म्हणाला सर मी जवळच एक फॅक्टरी आहे म्हणे, त्या फॅक्टरीमध्ये मी कामाला आहे. मग तो असा धावपळ करत काय येतोस. तो म्हणाला सर मी नवीनच कामाला लागलेलो आहे आणि मला अर्ध्या तासाचा वेळ मिळतो दुपारचा, जेवणाची सुट्टी असते आणि तेवढ्या जेवणाच्या सुट्टीमध्ये मी 10 मिनटात माझं जेवण करतो आणि पुढचे जे 10 मिनटं आहेत मला इथपर्यंत पटकन यायला लागतात. मी इथं येतो, प्रार्थना करतो, माझं रिपोर्टिंग करतो मी देवाला, देवा मी आलेलो आहे, धन्यवाद देतो आणि परत पुढचे 10 मिनटं मी पळत जातो सायकलवर आणि मला कामाला अटेंड करायचं असतं. पाळकसाहेबांना आनंद वाटला, 1 मिनटाचीच प्रार्थना करतोय, रिपोर्टिंग करतोय, जसं ते कंपनीमध्ये पंच कार्ड असतं अगदी त्या रीतीने. त्यांना थोडा आश्चर्य वाटतोय. 1 आठवडा जातो, 2 आठवडे जातात आणि त्यानंतर एकदमच तो येणं बंद होऊन जातं. पाळकसाहेबांना चुटपुट लागते की हा का बरं येत नाही, काय झालं असेल आता.
आणि म्हणून त्याचा शोध घेत घेत त्या फॅक्टरीमध्ये गेले. त्यांनी त्या थॉमस नावाचा व्यक्ती कोण आहे म्हणून त्यांनी विचारलं. आणि तिथल्या मॅनेजरनी सांगितलं की मागच्या 1-2-4 दिवसापासून म्हणे तो आजारी आहे आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेला आहे त्याला. पाळकसाहेबांनी शोध घेतला आणि त्या दवाखान्यामध्ये गेले. आणि दवाखान्यामध्ये भरपूर लोक दुसरे पण होते ॲडमिट. ते त्याच्याजवळ जाणार आणि उभे राहणार तेवढं त्यांनी बघितलं की त्याची प्रार्थना चालू होती. आणि प्रार्थनेमध्ये परत एकदा त्यांनी कान लावून ऐकलं आणि त्याने प्रार्थनेमध्ये एवढंच सांगितलं, प्रभू तू या ठिकाणी आलास, मी तुझे आभार मानत आहे. मला जरी तुझ्याकडे येता आलं नाही पण तू माझ्याकडे आलास आणि माझी भेट घेत आहेस म्हणून तुझे आभार. जे काही तू मला दिलेलं आहे, आजारपण असेल किंवा काही असेल, मी तुझे धन्यवाद करतो, आभार मानतो. आणि त्याने आमेन म्हटलं. पाळकसाहेबांनी घड्याळ बघितलं, बरोबर 12:15 झाले होते. ज्या वेळेला तो चर्चमध्ये येतो देवाचे आभार मानायचे, तोच वेळ पाळकसाहेबांनी अनुभवला की प्रभू त्याला भेटायला तिथं गेलेला आहे आणि प्रभूला तो धन्यवाद देत आहे. जसं तो स्वतः रिपोर्टिंग करत होता, त्याला थॉमसला स्वतःला तो अनुभव येत होता की प्रभू तिथं आता त्याला भेटायला अगदी त्याच वेळेला आलेला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाची कृपा आणि प्रियानो त्याच्या विश्वासूपणाचा अनुभव. आपण ज्या वेळेला प्रियानो भक्ती मंदिरामध्ये येतो, विश्वासूपणे आपण प्रियानो या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दाखवतो. देवसुद्धा प्रियानो त्याची उपस्थिती ज्या ज्या प्रसंगामध्ये प्रियानो आपण असू, मग तो दुःखाचा असू द्या, आजारपणाचा असू द्या, अपघात असू द्या, आनंदाचा सुद्धा असू द्या, त्या वेळेला परमेश्वर त्याचं स्वतःची देखील उपस्थिती तो प्रियानो प्रत्येकाला दाखवणारच आहे. एक असा शास्त्रभाग जो आपण प्रियानो या ठिकाणी काढलेला आहे, उत्पत्तीचं पुस्तक याचा 26वा अध्याय. आणि प्रियानो तिथे इसाकाबद्दल वर्णन केलेलं आहे. उत्पत्ती 26 आणि त्याचं प्रियानो त्या ठिकाणी 12 वचनापासून आपण वाचलेलं की इसाकाने ते देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाहून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राम त्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या. अबिमेलेक इसाकास म्हणाला, तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फार सामर्थ्यवान झाला आहेस. तेव्हा इसाक तिथून निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तिथेच राहिला. प्रियानो, हा शास्त्रभाग वाचल्यावर आपल्याला समजून येतं की गरार नावाचा जो भाग आहे तो इस्रायल देशामध्येच आहे. मध्य भागामध्ये थोडासा तो आहे. आजचा गाझापट्टी ज्याला म्हणतो आपण प्रियानो, जिथं पलिष्टी लोक राहत आहेत आत्तासुद्धा, त्या पलिष्टी लोकांच्या बाजूला त्या ठिकाणचा हा भाग आहे. फक्त एवढंच आहे की अजून हा भाग परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलेला नाही, परंतु इसाकाचा बाप अब्राम याला त्या ठिकाणी तो घेऊन आला. सर्व प्रदेश त्याला दाखवला आणि त्याला सांगितलं की हा प्रदेश जो आहे हा तुझ्या संततीला मी देणार आहे. अजून तो दिलेला नाही, परंतु त्या भागामध्ये अजूनही पलिष्टी लोक राहत आहेत. आणि आता अब्राहम त्या ठिकाणी राहत असताना त्याच्या चाकरांनी काही विहिरी खणल्या होत्या. पलिष्टी लोकांनी त्या सगळ्या बुजून टाकल्या, शास्त्रभागात वाचल्या. इसाक आता त्या ठिकाणी आलेला आहे आणि इसाकाने त्याला जी जागा मिळालेली आहे त्या जागेमध्ये त्याने पीक त्या ठिकाणी पेरलेलं आहे. जागा एकच आहे, इथून तिथून सगळी सारखीच आहे. पलिष्टी पण त्या भागामध्ये आहेत, ते सुद्धा ते पाणी वापरत होते. पण आता मात्र काय झालेलं आहे की तिथं खास करून म्हटलेलं आहे की इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली
आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. ज्या वर्षी त्याने सुरुवात केली त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळालेलं आहे. असं नाही की त्याने हळूवारीतीने त्याचं पीक वाढत गेलं. जेवढं पेरलं 100 पट त्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. देवाच्या कृपेचा, देवाच्या भरभराटीचा वेगळा आशीर्वाद त्याच लोकांना मिळतो प्रियांनो, जे त्याचं भय ठेवत आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत, त्याच्या आज्ञेचं पालन करत आहेत. आणि ती फक्त अब्रामालाच प्रियांनो आशीर्वादित केलेली प्रियांनो आज्ञा होती असं नाही, परंतु अब्रामाला जे आशीर्वाद दिले होते ते त्याच्या पुढच्या संततीला देखील परमेश्वर देत आहे. कारण जसं उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये प्रियांनो आपण वाचलेलं आहे की देवाने त्याला सांगितलं की आकाशातल्या ताऱ्यांसारखी तुझी त्या ठिकाणी मी संततीची गणना करणार आहे. परंतु इसाक हा तर त्याचा सख्खा अगदी मुलगा, त्याला पण सुद्धा परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. पण परिस्थिती अशी झालेली आहे की 100 पट पीक मिळाल्यानंतर पलिष्ठी लोक जे आहेत ते जळफटू लागले त्याच्यावर. त्यांना एकदम ईर्ष्या वाटायला लागले की अरे हा आत्ता इथं आलेला, आम्ही तर आमचं वास्तव्य इथं कायम ठेवलेलं आहे, पण आमच्यापेक्षा मात्र हा भरभराटीचा कसं काय अनुभव घेत आहे. जमीन त्याच्याकडं आहे, तेच धान्य सगळे काही ते पण तसाच अनुभव घेत आहे. याची गुरढोरं देखील सगळी वाढलेली आहेत. आणि म्हणून तिथं 16 वचनामध्ये म्हटलेलं आहे की अभिमलेक इसाकास म्हणाला. आता अभिमलेक नावाचं थोडासा प्रियांनो हा शब्द जो आहे हा एकच व्यक्ती असं अभ्यासक म्हणत नाहीत, परंतु काही लोकांचं म्हणणं आहे की ही एक राजासारखी उपाधी आहे. कारण अभिमलेकाचा अनुभव अब्रामाला सुद्धा प्रियांनो आलेला आहे. 20व्या अध्यायामध्ये जर बघितलं तर तिथं सुद्धा अभिमलेक नावाचा व्यक्ती, जसं फारो शब्द आहे, इजिप्तचा जो राजा आहे ते फारो, पहिला फारो, दुसरा फारो, तिसरा फारो. फारो म्हणजे एक राजा. किंवा नवीन करारामध्ये प्रियांनो आपण हेरोद म्हणतो, हेरोदसुद्धा प्रियांनो म्हणजे एक तो राजा आहे. तसा हा अभिमलेक आहे. आणि अभिमलेक तिथला जो मुख्य माणूस आहे, राजा आहे, तो इसाकाला म्हणत आहे तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फार सामर्थ्यवान झाला आहेस. राहतोस इथंच आमच्याच जमिनीवरती, पण आमच्याहून सामर्थ्यवान तू झालेला आहे. आता ते मूळ निवासी लोक आहेत आणि हा त्या ठिकाणी प्रियांनो उपरी म्हणून आहे. लक्षात घ्या गोष्ट, अजूनही परमेश्वराने इस्रायल लोकांना ती काही जमीन दिलेली नाही, फक्त वचन दिलेलं आहे त्याच्या बापाला. आणि त्याप्रमाणे प्रियांनो त्या वचनाप्रमाणे त्या गोष्टी चाललेल्या आहेत. ज्यावेळेला अभिमलेक त्याला म्हणत आहे की तू निघून जा, 17 वर्षी निघाला आणि गरार खोऱ्यात डेरा देऊन तेथे राहिला. वाद घातला नाही त्याने, पण त्याने ताबडतोब ती जागा सोडलेली आहे. आपल्याला ही गोष्ट माहिती प्रियांनो की जसं अब्रामाच्या जीवनामध्ये सुद्धा झालेलं आहे की ज्या वेळेला अब्रामाच्या चाकरांमध्ये आणि लोट याच्या चाकरांमध्ये वाद व्हायला लागले, तेव्हा अब्रामाने त्याला सांगितलं की हा संपूर्ण प्रदेश चहूबाजूने ती बघ, तुला जिथं योग्य वाटेल त्या दिशेला तू जाऊ शकतोस. तू जर पूर्वेला गेला तर मी पश्चिमेला जाईल, तू उत्तरेला गेला तर मी दक्षिणेला जाईल. असं काही नाही की ह्याच भागामध्ये मी पहिली निवड करेल आणि मग दुसऱ्या भागाला तू जा. त्याने आधी त्याला चान्स दिला, लोटाला चान्स दिला की तू निवड, तुला कुठल्या भागाला जायचं. आणि जो भाग चांगला दिसतो, हिरवागार दिसत आहे, जिथे हिरवळ दिसत आहे, तो भाग लोटाने निवडला. आणि अब्रामाच्या हाती मात्र प्रियांनो सगळा दुसरा जो भूप्रदेश आहे तो मिळाला होता. इथं सुद्धा प्रियांनो ज्या जागेमध्ये आता मूळ निवासी म्हणून पलिष्ठी राहत आहेत त्याच जागेमध्ये हा सुद्धा जाऊन राहिलेला आहे, उपरी म्हणून आहे. पण तिथं तो पेरणी करत असताना भरभराट त्याची झालेली आहे आणि त्यांना ते सहन होईना. आणि म्हणून त्याला तिथून म्हणाले तू निघून जा. म्हणजे ती जी जागा आहे जिथं तो हिरवळ पिकत आहे किंवा त्याची भरभराट झालेली आहे, या पलिष्ठी लोकांना किंवा अभिमलेकला वाटलं होतं ती जागा आपण ताब्यात घेऊ, आपलीसुद्धा भरभराट होईल. आणि म्हणून त्याला तिथून हाकलून टाकलेलं आहे. पुढे काय झालेलं आहे 18 वचनात, त्याचा बाप अब्राम त्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या
व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या त्या त्याने पुन्हा उकारल्या आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच नावे त्यास पुन्हा दिली. इसाकाचे चाकर त्या खोऱ्यात खणीत असता तेथे त्यास जिवंत पाण्याचा झरा लागला. तेव्हा गरार येथील गुराखी इसाकाच्या गुऱ्यांशी भांडले व म्हणाले, हे पाणी आमचे आहे. यावरून त्याने त्या विहिरीचे नाव एसेक म्हणजे काय, कलह असे ठेवले, कारण त्यांनी त्याच्याशी कलह केला होता. एक विरोध आहे की बाबा त्या ठिकाणी पलिष्टी लोकांनी त्याला हाकलून लावलेलं आहे. हाकलून लावलं, निघाला तो. अशा ठिकाणी गरार या ठिकाणी राहिला की त्याच्या बापाने ज्या विहिरी खणल्या होत्या अब्रामाने, त्यातली एक विहीर त्याच्या गुरख्यांसाठी सगळ्यांसाठी पाणी मिळावं म्हणून त्याने ती खणली. पण त्यांनी ती खणल्यानंतर ताबडतोब तिथले जे आता दुसरे मूळ निवासी आहे किंवा त्या ठिकाणी राहणारे लोक आहेत, गुराखी आहेत, ते म्हणायला लागले, नाही हे पाणी तर आमचं आहे. विहीर खणली ह्याने, पलिष्ट्यांनी ती बुजून, म्हणजे त्याच्या बापाने खणली होती अब्रामाने, अब्रामाच्या नंतर ती बुजून टाकली मुद्दामून. आता याने ती परत एकदा खणलेली आहे, पाणी चांगलं लागलेलं आहे, जिवंत झरा लागलेला आहे. आणि आता गुराखी म्हणत नाहीत हे आमचं आहे. तिथे सुद्धा त्याने वाद केला नाही, पण त्या विहिरीला त्याने नाव काय दिलं, एसेक म्हणजे काय, कलह. पुढे निघून गेला तो. 21 वचन, मग त्यांनी दुसरी विहीर खणली, तीच वरून ते भांडले, म्हणून त्याने तिचे नाव सितना म्हणजे काय, वैर. एसेक आणि सितना, कलह आणि वैर असे ठेवले. तरी तो तिथं भांडला नाही. किती विरोध झालेत बघा. पलिष्ट्यांनी त्या ठिकाणी हाकललंय, एक पराजय तिथं झालेला आहे. दुसरा पराजय असं झालेला आहे की विहीर खणली, गुराख्यांनी सांगितलं का नाही हे आमची आहे, शांत रीतीने निघून गेलेला आहे. आणखीन एक दुसरी विहीर त्यांनी खणलेली आहे, त्यालासुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे, त्याला नाव त्यांनी देऊन टाकलं आणि सोडून दिलं. 22 वचनात, तो तिथून पुढे गेला आणि तेथे त्यांनी आणखीन एक विहीर खणली, तेव्हा तीच वरून भांडले नाही, म्हणून त्याने त्याचे नाव रोहेबोत, रोहेबोत म्हणजे काय, विस्तार असे ठेवले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता ह्या देशात आमची वाढ होईल. विस्तार, एक्सटेन्शन. पण लक्षात घ्या, विस्तार होण्याआधी त्याला 3 गोष्टींचा सामोरं जावं लागलं. पण अगदी पराजय झाल्यासारखं, निराश झाल्यासारखी परिस्थिती प्रियानो त्याच्यासमोर आहे. आजचा मुद्दा मी प्रियानो तुम्हाला म्हणत आहे की प्रत्येक परिस्थितीमध्ये देवाच्या कृपेचा आणि त्याच्या विश्वासूपणाचा अनुभव, प्रत्येक परिस्थितीमध्ये, परिस्थिती वाईट आहे पण त्याच्या लोकांवरती देव कृपा देतो आणि आपला विश्वासूपणा जो आहे तो सुद्धा प्रियानो दाखवतो. मनुष्याचा विश्वासूपणा प्रियानो आपण म्हणतो, पण कदाचित ते दगा देऊ शकतात. कदाचित म्हणण्यापेक्षा दगा देतातच प्रियानो, सगळेच देतात असं नाही. त्यापैकी प्रियानो फार चांगल्या रीतीने आपल्याला प्राण्यांविषयी सुद्धा माहीत आहे. काही प्राणी आहेत की ते सुद्धा माणसाबरोबर फार विश्वासू राहतात. आणि देवाने खरं तर प्रत्येक, म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकातच आदम हवा मनुष्य जातीलाच प्रियानो असा काही आशीर्वाद दिलेला आहे की ही फलद्रूप व्हा आणि ही पृथ्वी व्यापून टाका, तुमच्या काबीजमध्ये घ्या. जे काही प्राणी आहेत त्यांच्यावरती देखील नियंत्रण ठेवण्याचं कार्य किंवा अधिकार परमेश्वराने माणसाला दिलेला आहे. आणि म्हणून किती हिंस्त्र प्राणी असला तरी त्याला तो अधिकार देवाने दिल्यामुळे तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. वाईट, मग आकाशातले पक्षी असतील, जमिनीवरचे प्राणी असतील, पाण्यातले असतील प्रियानो, मोठमोठे मासे असतील, त्यांनासुद्धा प्रियानो हा अधिकार, त्यांच्यावर अधिकार करण्याचा प्रियानो आदमाला आणि हव्याला आणि सगळ्या माणसांना परमेश्वराने आज्ञा दिली आहे. पण इथं मात्र प्रियानो तो निराश वाटत आहे. पण तिथं कुठेही प्रियानो असं म्हटलेलं नाही की तो निराश झालेला आहे, तो हताश झालेला आहे, त्याने वाद घातले. ज्या ज्या वेळेला विरोध केलेला आहे त्या त्या वेळेला प्रियानो त्याने माघार घेऊन निघून आलेला आहे. त्याने स्वतःचा हक्क किंवा त्यांच्याबरोबर वाद घालणं हे काहीच केलेलं नाही.
जर नाही म्हणत आहे कोण, निघून यायचं. जीजस फिल्मच्या टीम्सला प्रियानो हे सांगण्यात येतं नेहमी, चित्रपट दाखवायला जाताय तुम्ही तिथली परवानगी काढली, सगळं काढलं, लोक चित्रपट पाहायला बसलेत, पण काही लोक असतात वाईट प्रवृत्तीचे, ते जर त्या ठिकाणी येऊन म्हणाले तुम्हाला की नाही इथं चित्रपट नाही दाखवायचा येशूचा, तर त्यांच्याबरोबर काही वादविवाद घालू नका. त्यांना हे म्हणू नका बघा आम्ही परवानगी काढलेली आहे. अहो तुमच्याच पोलीस पाटलाने, सरपंचाने आम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिलेली, लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी जागा दिलेली, तुम्ही कोण आम्हाला सांगणारे बंद करा म्हणून. काही करायचं नाही, त्यांना विरोध करायचा नाही. जर ते म्हणत आहेत हा चित्रपट बंद करा, सुवार्ता कोणी सांगत आहे, जर तो म्हणत आहे की नाही ही सुवार्ता सांगू नका, माघार घ्या. माघार घ्यायची प्रियानो. तिथं वाद घालत बसायचं नाही, हमरीतुमरी करायची नाही, अधिकाराबद्दल बोलायचं नाही. कारण परिस्थिती देवाच्या हातामध्ये प्रियानो आपण देतो ज्या वेळेला आपण माघार घेतो. त्यावेळेला ज्यावेळेला आपल्याला खूप वाटत असतं की नाही हे असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे आहे आणि हा अधिकार आहे, देवाच्या हातात सोपून द्या आणि माघार घ्या प्रियानो. इसाकाने कोणालाही त्या ठिकाणी विरोध केला म्हणून लिहिलेलं नाही आहे प्रियानो, पण नावं मात्र त्याने त्या विहिरीनं तशी दिलेली. एसेक म्हणजे कलह, वैर, सितना म्हणजे वैर, आणि प्रियानो आता विस्तार, रोहेबोत तो म्हणत आहे. रोहेबोत म्हणजे आमचा विस्तार झालेला आहे. देवाने विस्तार त्यावेळेला केला ज्या वेळेला प्रियानो त्याने 3 ठिकाणी माघार घेतलेली आहे. देवाच्या कृपेचा अनुभव, देवाच्या विश्वासूपणाचा अनुभव त्यावेळेला प्रियानो अधिक चांगल्या रीतीने समजून येणार आहे. पुढे जाऊन प्रियानो त्याने कुठल्याही प्रियानो विरोध न केल्यामुळे देवाने खरं तर तिसऱ्यांदा विरोध होऊ दिला नाही, पण त्याने त्या गोष्टीला नाव दिलं. आणि तिथं काय म्हटलेलं 22 वचनाचं दुसऱ्या शेवटच्या भागात काय म्हटलं, 22 वचन, तो म्हणाला परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केलेला आहे. कोणी केलेला विस्तार? परमेश्वराने. कदाचित इसाकाने विरोध केला असता, त्याने सुद्धा बळ वापरलं असतं तर जिंकला पण असता तो, पण परमेश्वराने विस्तार झाला नसता प्रियानो, किंवा करू दिला नसता. कदाचित त्या गोष्टी करत असताना काही त्याचे नोकर चाकर गुराखी हे सुद्धा त्यांचा जीव गमावू शकले असते, पण त्या सगळ्या गोष्टी त्याने टाळल्या. आणि म्हणून परमेश्वराला प्राधान्य मात्र दिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याला त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचं घमंड करायला वाटलं नाही प्रियानो. माघार घेतल्यामुळे शांतमय, शांतीच्या रीतीने प्रियानो सगळं काही केल्यामुळे तो परमेश्वराला धन्यवाद देत आहे. तो म्हणत आहे परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे. अजून ती मिळाली नाही, अजून ताब्यात घेतलेली नाही आहे. ती ताब्यात कधी घेतली प्रियानो? ज्या वेळेला मोशे 40 वर्ष त्यांना रानामध्ये भटकून यहोशुआच्या द्वारे नंतर प्रियानो तो त्या भागामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला ते सगळं ताब्यामध्ये येतं. अजून सुरुवाती प्रियानो इथं अजून ते उपरी म्हणून राहत आहेत, पण तिथं म्हणत आहे तो की आमच्या भूमीचा विस्तार केला आहे, आता या देशात आमची वाढ होईल. इसाकाला वाटलं होतं आता मात्र इथून पुढे देवाने जे सांगितलं ते सगळं काही होणार आहे. माझ्या बापाला त्याने अभिवचन दिलं त्याप्रमाणे देव वागलेला आहे. आता एक इंडिकेशन त्याला मिळालं, एक चांगली गोष्ट, एक सकारात्मक गोष्ट की मी विहीर खणली आणि आता मात्र कोणीच त्याला विरोध केलेला नाही आहे. हां, म्हणजे आता इथून पुढं व्यवस्थित सगळं काय होणार आहे, आमची भूमी आता आमच्या ताब्यात मिळणार आहे. 23-24 वचन काय वाचू प्रियानो. तेथून पुढे तो वरती बेरशेबा इथे गेला. त्याच रात्री परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, तुझा बाप अब्राम याचा मी देव आहे. भिऊ नको, कारण मी तुझबरोबर आहे. मी आपला सेवक अब्राम याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन व तुझी संतती बहुगुणित करेन. मग त्याने तेथे एक वेदी बांधून परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली
व तेथे आपला डेरा दिला. तेथे इसाकाच्या चाकरांनी एक विहीर खणली. आणखीन एक विहीर प्रियानो खणलेली आहे. परमेश्वराने त्याला दर्शन दिलेलं आहे. अजून खूप मोठा प्रवास आहे, अजून खूप काही त्यांना पाहायचं आहे प्रियानो. पण मात्र या ठिकाणी परमेश्वराने त्याला धैर्य दिलेलं आहे. अगदी त्याला दर्शन देऊन त्याला त्या ठिकाणी एक आशेचा किरण दाखवला आहे की होय, तुझा बाप अब्राहम त्याचा देव मी आहे, मी आहे. आणि देवाला मोशेने सुद्धा प्रियानो ज्या वेळेला विचारलं की काय सांगू, कोणी मला पाठवलं, काय म्हणाला देव त्याला? याहवे म्हणाला. काय म्हणाला तू? नाव, मी जो आहे तो आहे. आय एम हू आय एम. इथं तो म्हणत आहे प्रियानो, त्याला म्हणत आहे तुझा बाप अब्राहम त्याचा देव मी आहे, भिवू नकोस, कारण मी तुझबरोबर आहे. मी आपला सेवक अब्राहम त्याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित मी करेन. देव आपली कृपा आणि देव आपला विश्वासूपणा एका व्यक्तीला ज्याने प्रॉमिस केलेला आहे, अभिवचन दिलंय, त्याच्या संततीला सुद्धा पुढे देखील प्रियानो तो आशीर्वादित करत आहे. आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की दाविदापर्यंत देवाने सर्व काही ते आशीर्वादित केलेलं आहे. राज्य मिळवून दिलं, राजा नेमला आणि त्याच्या देखील प्रियानो कुटुंबाला देवाने आशीर्वादित केलेलं आहे. तो विश्वासूपणा प्रियानो ठेवलेला आहे. सो प्रत्येक परिस्थितीमध्ये देव त्याच्या लोकांना कृपा तर देतोच, पण आपला विश्वासूपणा जे सांगितलेलं आहे ते अगदी खरं करतो प्रियानो. आणि म्हणून प्रियानो ह्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ज्यावेळेला त्याने विरोध केला नाही त्यावेळेला देव त्याला आशीर्वादित करतो. लोक विरोध करत होते, देवाने त्याची काळजी घेतली की आता विरोध कोणी करणार नाही. विहीर खणली, तिसरी विहीर खणली. देवाने सर्व बाकीच्या लोकांची तोंड हात बंद करून टाकले. देवाने दर्शन दिलं आणि आता प्रियानो त्याला आणखीन एक विहीर खणली आणि ती देखील आशीर्वादित झालेली. स्तोत्र ज्यावेळेला प्रियानो आपण काढतो, मगाशी अमितने स्तोत्र काढलं होतं प्रियानो, मी त्याला ते सांगितलं नव्हतं पण त्याने ते काढलं. स्तोत्र 105 सुरुवातीचं वचन प्रियानो आपण वाचलं. स्तोत्र 105 आणि 9 वचन काय म्हणतं बघा. स्तोत्र 105 आणि 9 वचन सुरुवातीला आपण वाचलं. ते 8 वाचून वाचलं तरी चालेल किंवा 7 वचनापासून. स्तोत्र 105, 7, 8 आणि 9. येस, फार सुंदर. स्तोत्र 105 आणि 7 वचन म्हणत आहे की तो परमेश्वर आमचा देव आहे, त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहे. तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञा पिलेले आपले वचन सर्व काळ आठवतो. आणि पुढं म्हटलेलं आहे हा करार त्याने अब्रामाशी केला आणि त्याच विषयी इसाकाजवळ शपथ वाहिली. परमेश्वर हा मनुष्य नाही आहे प्रियानो की आज त्याने हो सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने नाही म्हणून सांगितलं. माझ्या जीवनात मला एक गोष्ट आठवली ज्यावेळेला मी शास्त्र भाग वाचत होतो. ज्यावेळेला मला पाचारण झालं किंवा आपल्याला बायबल स्कूलला जायचं आहे, बायबल सेमिनरीला जायचं आहे म्हणून अलाहाबाद या ठिकाणी जायचं होतं. तर मग माझं आहे तेवढं जी काही जगिकता होती, कॅसेट्स होत्या, काही व्हिडिओ रेकॉर्डिंग होते, पिक्चर होते, ते सगळे देऊन टाकले, फेकून टाकले. माझ्याकडे एक स्टॅम्प कलेक्शनचं तिकीट गोळा करण्याचा एक अल्बमसुद्धा होता. फॉरेनचे तिकीट्स गोळा करायचो मी, हौस होती मला. अगदी तिसरीपासून मी काही तिकीटं गोळा केली होती. तर असेच जवळपासच्या मित्रमंडळींना दिले आणि
जायचं आहे म्हणून मी घाईघाईने सगळं आवरलं आणि गेलो निघून. आणि नंतर खूप आनंद की आपल्याला बायबल सेमिनारला जायचं आहे. जून महिन्यामध्ये गेलो, डिसेंबरपर्यंत राहिलो. डिसेंबरला ख्रिसमसची सुट्टी लागली, रिटर्न आलो आणि मग घरातल्या काही गोष्टी पाहत होतो की अरे काय काय मी ठेवलं होतं काय नाही. त्या चांगल्या काही गोष्टी होत्या माझ्या आवडत्या मी ठेवून घेतल्या. आणि मग तो तिकिटाचा अल्बम मी तयार केला होता चांगला जाड. तो अल्बम मी घरात विचारलं कुठे गेला तो अल्बम माझा तिकिटांचा. तो म्हणे तू त्या शेजारच्या मुलाला दिला नाही का. म्हटलं मी दिला तिकिटाचा अल्बम. म्हटलं मी तो बघायला दिला असेल त्याला, मी त्याला कायमचा दिला नाही. नाही पहा म्हणे तू देऊन टाकला असशील त्याला. मग त्या मुलाला जाऊन विचारलं काय रे बाबा तुझ्याकडे तिकिटाचा अल्बम आहे का. हा म्हणे दादा तू मला देऊन टाकला तो. म्हटलं तिकिटाचा अल्बम का देईल मी तुला. हां जगी काही गोष्टी असतील, चित्रपट गाणी पिक्चर बघत होतो, गाणी कॅसेट ते देऊन टाकेल म्हटलं मी, जाऊ दे नको मला त्याची गरज नाही. पण तिकिटाचा अल्बम मी म्हटलं नाही रे मला तो परत पाहिजे. तो म्हटलं काय दादा मागच्या 6 महिन्यापासून मी सांभाळतो आहे आणि त्याच्यामध्ये माझे पण मी तिकीट. म्हटलं ते तिकीटं तुझी गोळा करून घेऊन टाक, माझा अल्बम मला परत दे. तो इतका नाराज झाला माझ्यावरती. म्हणजे दादा तू मला देऊन टाकला होता सगळा आणि आता परत एकदा मागतोय. म्हटलं हा बाबा मी जरी सगळं देवाची उपासना हे ते सगळं करायला लागलो पण ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही ना, हे माझ्याकडे असायला पाहिजे. मी परत घेतला तो आजपर्यंत माझ्याकडे. पण जेव्हा केव्हा ती मी परत बघतो ना तो अल्बम त्यावेळेला मला तो मुलगा आठवतो, अरे मी ह्याच्याकडून बळवून घेतला आहे माझाच. पण मला असं वाटतं, मला आठवतच नाही आहे की मी तो त्याला म्हटलं होतं की तो ठेव तुला म्हणून. मी कदाचित त्याला म्हटलं पण असेल कारण माहीत नाही. पण तो अजूनही माझ्याकडं आहे, माझं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये. 3रीपासून मी ते तिकीटं गोळा करतो आहे आणि मला एक माहिती आहे मी हे तिकीट कोणाकडून घेतलं, हे तिकीट कधी घेतलं ते सगळं माहिती आहे. सांगायचा मुद्दा आहे की माणूस कदाचित पलटी मारू शकतो प्रियानो. मनुष्याचा स्वभाव येतो, तो किती आज पाळक झाला असला तरी स्वभाव आहे. पण तो जुन्या काळातला स्वभाव आहे. प्रभूमध्ये आल्यानंतर तो जरी आज घेतला पण नंतर आपल्याला समजते की नाही बाबा त्या गोष्टी आपल्याला तसं नको वागायला. पण देव मात्र त्याच्या विश्वासू लोकांना तो कधी फसवत नाही, तो पलटी मारत नाही, तो असं म्हणत नाही. आणि म्हणून त्याला प्रियानो ज्या वेळेला आपण म्हणतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने इसाकाला दर्शन देऊन तिथं म्हटलेलं आहे की तुझा बाप अब्राहम याचा देव मी आहे, भिवू नको कारण मी तुझबरोबर आहे. मी आपला सेवक इसहाक याच्यासाठी तुला आशीर्वादित करेन आणि तुझी संतती बहुगुणित होईल. त्याची प्रचिती प्रियानो 105 स्तोत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते की परमेश्वर करार विसरत नाही. दुसरा मुद्दा प्रियानो आपण स्तोत्र 92मध्येच आपण काढूया. स्तोत्रसंहिता 92, स्तोत्रसंहिता 92 आणि प्रियानो त्याचं 12पासून 14पर्यंत कोणी वाचेल. स्तोत्रसंहिता 92. फार सुंदर प्रियानो. स्तोत्र 92 हे कोणी लिहिलेलं आहे कोणालाच माहीत नाही. पण तिथे मात्र इस्रायल लोकांचा जो अनुभव आहे त्याच्याबद्दल वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तो म्हणत आहे की नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनवरील गंधरुसासारखा वाढेल. खजुरीसारखा समृद्ध. आता मला माहीत नाही किती जणांनी खजुरीचं जे झाड आहे ते पाहिलं असेल, पण त्याला खजूर आलेले प्रियांनो, खजूर आलेले चित्र कधी फोटो टी व्हीवर कुठेतरी पाहिला असेल कदाचित तुम्ही. ते साधंसुद्धा प्रियांनो नाही, तो घड मोठाच्या मोठा घड असतो. म्हणजे जसं नारळाचं प्रियांनो येतं, मला माहीत नाही सूर्यवंशी ब्रदर तुमच्याकडे आलं का. नाही अजून आलं, इस्रायलचे दिले होते मी.
इस्रायलचे खजूर खाऊन बी त्या ब्रदरला दिलं होतं. मी म्हटलं तुम्ही लावा, तुमच्याकडे भरपूर येतील. त्यांनी हंग्याला जाऊन ती लावलेली आहेत झाडं, अजून आली नाहीत. आताच काही मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी दिली मी. पण नारळ जसे प्रियांनो घड येतो, तर नारळ मोठे असल्यामुळे फार मोठा घड वाटतो तो. पण खजुरीचा जो आहे तो सुद्धा प्रियांनो अगदी तसाच भरगचून भरपूर येत असतो प्रिया. पण त्याच्यामध्ये विशेषतः काय म्हटलेलं आहे, नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल. आणि पुढं तो म्हटलेला आहे, तो लबानोनांवरील गंधरुसासारखा वाढेल. समृद्ध तर होईलच, भरगच्च त्याला फळ येतील, पण त्याची वाढ जी आहे, लेबनन हा जो प्रदेश आहे इस्रायल देशाच्या उत्तर भागामध्ये, जिथे प्रियांनो काही दिवसांपूर्वी एक मोठा बॉम्बस्फोट घडला, किंवा त्या ठिकाणी आता आक्रमणसुद्धा इस्रायलने केलेलं आहे त्यांच्यावरती. सध्या तिथं परिस्थिती भयंकर आहे. पण तिथे डोंगराळ भाग आहे आणि तिथं प्रियांनो गंधसूर नावाचं जे झाड आहे फार मोठं आणि उंच झाड होतं प्रियांनो. त्याला प्रियांनो आग लागत नाही किंवा काही होत नाही. महागाचं ते झाड आहे, लाकूड ते. आणि ते त्या डोंगरावरती वाढत असताना किती वादळ आलं, तिथं बर्फ पडला, तरी ते प्रियांनो नाश पावत नाही. कारण त्यांची जी मुळं आहेत ती डोंगरात चांगली पसरलेली आहेत म्हणून नाही, तर दुसरं जे झाड आहे त्यांची मुळं एकमेकांना प्रियांनो सावरून धरतात आणि त्यामुळं ती झाडं जी आहेत खूप उंच आणि भारदस्त झालेली असतात. ती कापायची म्हटलं तरी प्रियांनो फार कठीण आहे. आता आधुनिक काळामध्ये प्रियांनो वेगवेगळे हत्यारं वापरून ती मोठमोठी झाडं खाली उतरवली जातात. पण तिथं ज्यावेळेला वर्णन केलं जात आहे, तो म्हणत आहे की लबानोनांवरील गंधसरूसारखा तो वाढेल. त्याची वाढ सगळ्यात उंच, इतर झाडांपेक्षा कुठलीही तुलना करता येत नाही, इतकी उंच प्रियांनो वाढ होते. कोणाची वाढ होते? 12 वचनाची सुरुवात काय म्हटलंय? नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल आणि लबानोनवरील गंधसरूसारखा तो वाढेल. खजूर समृद्धी आणि प्रियांनो गंधसरू जो आहे त्याच्यासारखा प्रियांनो उंच. इसाकाच्या जीवनामध्ये प्रियांनो आपण पाहिलं, पहिल्यांदाच त्यांनी पेरणी केली, 100% त्याला पीक मिळालं, गुरढोरं सगळी व्यवस्थित होती आणि पलिष्ठी लोक त्याच्यावर जळफुटू लागले. हा आमच्यापेक्षाही भारदस्त झालेला आहे, हाकलून टाका ह्याला इथून. देवाची कृपा होती, देवाच्या विश्वासपणाचा अनुभव त्याला प्रियांनो बापाला मिळाला, त्याला मिळाला. बाकीच्यांपेक्षाही प्रियांनो वाढ चांगली होते. आज मंडळी या नात्याने प्रियांनो मी तुमच्यासमोर ही गोष्ट ठेवत आहे की बऱ्याच वेळेला ख्रिस्ती लोक अगदी दरिद्री परिस्थितीमध्ये जीवन जगत असतात. गरिबी आहे प्रियांनो, सगळीकडेच समृद्धी असते असं नाही. पण कधीकधी काही लोकांकडे ख्रिस्ती लोक जर पाहतो प्रियांनो, तसे आपल्या देवदयेने मंडळीत नाही आहे, पण प्रियांनो बाहेरून फार सुंदर अगदी दाखवायला दिसतात ते, पण अंतःकरणातून मात्र भयंकर भयंकर म्हणजे भयंकर गरिबी. आणि मग असा प्रश्न येतो की ज्या देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, पृथ्वीवरचे झाडं प्राणी सगळं काही त्याचं आहे, हिरे मोती सगळं काही त्याचं आहे, मग त्याची प्रजा, त्याचे लोक इतक्या दरिद्री परिस्थितीमध्ये का राहतात? त्यांना का नाही देव आशीर्वादित करत आहे? कुठेतरी प्रियांनो त्यांनी देवाच्या कृपेचा अनुभव नाकारलेला आहे. देवाने आपला विश्वासूपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला देखील प्रियांनो त्यांनी नाकारलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये प्रियांनो नेहमीच चांगलं होईल असं नाही, भयंकर परिस्थितीसुद्धा येईल. पण प्रश्न नेहमी पडतो की जर आपण त्या जिवंत देवाची उपासना करणारे लोक आहोत, तर त्याची प्रजा कशी राहायला पाहिजे, ती किती आशीर्वादित व्हायला पाहिजे.
आपण कुठंतरी प्रियांनो आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण माघार घेतलेली आहे, पण ती प्रियांनो आध्यात्मिक जीवनातली माघार नाशवंताकडे किंवा नाशाकडे प्रियांनो घेऊन जाईल. इसाकाने माघार घेतली ती जगिक लोकांच्या निर्णयाप्रमाणे. बलिष्ठी लोकांना, गुराख्यांना असं वाटलं असेल आपण विजय झालो, याचा पराजय झाला, ह्याला हाकलून टाकलं, आपण त्याची वीर ताब्यात घेतली. जगाच्या दृष्टिकोनातून त्यांनी माघार घेतलेली आहे, पण देवाच्या दृष्टिकोनातून तो प्रियानो देवाच्या पुढे, देवाच्या जवळ तो गेलेला आहे. जगापासून निघाला, देवाच्या जवळ तो गेलेला आहे. या प्रवासामधून जात असताना प्रियानो आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. देवाने सांगितलेलं आहे की नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल आणि लबानोनवरील गंधुसरासारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत ते आपल्या देवाच्या अंगणात काय होतील? समृद्ध होतील. परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत. आज प्रियांनो आपल्या या चर्च कंपाऊंडमध्ये कोपऱ्यावरती झाड आहे. कोणी बघितलं का नाही माहीत नाही मला. ते झाड कचरकुंडीच्या शेजारी आहे. तिथं अनंताचं झाड आहे, अनंताचं फूल आहे. ते इतकं सुंदर वास, सुगंध एकदम त्याचा भरपूर आली तर प्रियांनो सगळ्यांना. आता बाहेरच्या बाजूने ते जमीन खाली आहे म्हणून बरं आहे, नाही तर सकाळच्या वेळेला लोक तोडून घेऊन जायचे पूर्वी. पण ते झाड बघितलं तर पुढे फरशी टाकत असताना दुसरी पण भरपूर झाडं होती, ती सगळी कापली. म्हटलं हे झाड नको तोडायला, कारण ते कोकणात जास्त येतं आणि वडिलांनी त्यांच्याकडे लावलं होतं, पण ते अजूनही तिथं जास्त काही फुललं नाही. इथं मात्र नवीन एक झाड आणलं, तिकडचं अजूनही तसंच आहे, त्याला फुलंच येत नाहीत. पण इथं मात्र ते इतकं वाढलं, सुंदर फुल येतात. म्हणून मी ते म्हटलं अगदी उपटून टाकायला नको, राहू द्या थोडंसं, जसं जगेल तसं जगेल. आता अशी परिस्थिती झाली आहे त्याची की लावलंय त्याला, पण ते शेड घातल्यामुळे सुरुवातीला काही वेळेला प्रियानो गरम पत्रात आपल्यामुळं पानं जळून जायची. पण त्याने स्वतःहून एक मार्ग काढला आणि शेडच्या बाहेर प्रियानो आता ते निघालेलं आहे. आणि असं निघालं की आता शेडच्या वरती चाललेलं आहे आणि खूप सुंदर रीतीने आता तिथं फुलं येत आहेत, खाली येत नाहीत, आता वरती येत आहेत. कालच्या दिवशी बघितलं खोडाजवळ फूल आलेलं आहे. बाहेर ते निघालंय, तिथं फूल आलंय आणि खोडाला खाली फूल आलेलं आहे तिथं. त्याने त्याचा मार्ग शोधला. परिस्थिती दबावासारखी आहे प्रियांनो, ऊन नाहीये, पत्रा गरम होतो, पण तरी देखील त्याने मार्ग शोधला आणि उजेडाच्या दिशेने प्रियांनो ते झाड वाढत गेलेलं आहे. सांगायचा मुद्दा आहे प्रियांनो की परमेश्वरावरती भाव ठेवणारे, त्याच्या वचनाप्रमाणे वागणारे, विश्वासूप्रमाणे सर्व गोष्टी करणारे देवाकडे खेचले जातात. झाड प्रियांनो प्रकाशाकडे, उन्हाकडे प्रियांनो खेचलं जातंय. आपली परिस्थिती सुद्धा प्रियांनो दयनीय परिस्थिती असेल, दबावाची परिस्थिती असेल, पण देवाकडे ओढ प्रियांनो आपली लागली पाहिजे. ज्या वेळेला प्रियांनो देवाकडे ओढ लागते त्यावेळेला त्या झाडाला फुलं आणि फळं ही लागणारच प्रियांनो. समृद्धी मिळणार, आशीर्वादित तो करणारच प्रियांनो, कारण तो विश्वासू आहे. जे त्याच्याकडे येतील त्यांना देव प्रियांनो त्या ठिकाणी विशेष आशीर्वाद देणार आहे, अनुभवायला तो मिळणार आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की जे परमेश्वराच्या घरामध्ये रोवलेले आहेत, म्हणजे काय, देवामध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये रोवलेले आहेत, त्याचं काय होईल, ते देवाच्या अंगणात समृद्ध होतील. देवाच्या अंगणामध्ये, घरात रोवलेले आहेत आणि अंगणामध्ये ते झाड गेलेले आहे. लोकांना ते पाहायला मिळणार आहे प्रियांनो. येणारे जाणारे हे इथले जवळचे बरेचसे लोक आहेत, ते पाहतात ते फूल, पण त्यांच्या हाती लागत नाही ते, कारण जमीन खाली आहे. त्यांना खूप हाईटवरती प्रियांनो ते झाड वाटतं. ते झाड इथं बघितलं मी, कदाचित काही जणांकडे असेल, पण इथल्या भागामध्ये कुणाकडेच ते नाही आहे की त्यांना ते फूल पाहिजेल असतं, वाटत असतं, पण ते प्रियांनो घेऊ शकत नाही. अगदी आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे सुद्धा लोक पाहत असतील प्रियांनो, आपले शेजार पाजारचे म्हणा, नातेवाईक म्हणा, जर आपण परमेश्वराच्या घरामध्ये रोवलेले आहोत, परमेश्वर ते आशीर्वादित करेल आणि लोकांना वाटेल अरे हे कसे काय इतके आशीर्वादित झाले, अरे यांच्या जीवनामध्ये हे कसं काय तयार होतंय, अरे यांना कसा तो अनुभव मिळत आहे. की चांगले श्रीमंत लोक सुद्धा प्रियांनो
अनुभवायला मिळू शकत नाहीत. त्यांना सुद्धा हे अनुभवायला मिळणार नाही. म्हणून तिथं म्हटलेलं प्रियानो 14 वचन, वृद्धपणातही ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील. यावरून दिसेल की परमेश्वर कसा आहे, सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठाई अन्याय मुळीच नाही. अन्याय करणारा देव नाही आहे प्रियानो. घरामध्ये एकच असतील प्रियानो, पण कदाचित अनुभव वेगळे असतील. राहणारे घरामध्ये एकच आहेत, 2 भाऊ असतील, 2 बहिणी असतील, 2 जावा असतील प्रियानो, पण एकीला एक वेगळा अनुभव, दुसऱ्याला एक वेगळा अनुभव. आपल्याला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे प्रियानो, की कुठंतरी आपण कमी पडलोय का? परमेश्वर आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी सांगत आहे का? मला अजून प्रभूमध्ये वाढणं गरजेचं आहे का? देव माझ्याशी काहीतरी बोलत आहे का? आपलं आत्मपरीक्षण करणं देखील प्रियानो फार गरजेचं आहे. आणि म्हणून 14 वचन सुद्धा महत्त्वाचं आहे की वृद्धपणात ते फळ देत राहतील, ते रसभरीत व टवटवीत असतील आणि परमेश्वराचा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो त्यांना पाहायला मिळेल. कोरिन्थीकरास पत्र प्रियानो काढूया आपण. कोरिन्थीकरासचं 2 पत्र आणि त्याचं प्रियानो 11वा अध्याय. कोरिन्थीकरास 2 पत्र 11वा अध्याय. कोरिन्थीकरास 2 पत्र 11वा अध्याय 10 वचन आपण वाचूया. 21 पासून प्रियानो वाचा कोणीतरी. येस, थँक्यू. पाऊल या ठिकाणी प्रियानो करिन्थच्या मंडळीला त्याच्या दबावाबद्दल किंवा त्याला मिळालेल्या अनुभवाबद्दल सांगत आहे. पण तो ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन करत असताना मुद्दा त्याला हा मांडायचा आहे की मी सुद्धा खूप त्रासामधून संकटामधून गेलेलो आहे. मला कधी देवाने सोडलं नाही आणि मीही कधी देवाला सोडलं नाही. त्याने वर्णन प्रियानो त्याची यादी मुद्दामून प्रियानो आपण ती यादी वाचलेली आहे की एक एक करून त्याने ती वर्णन केलेली आहे. पण त्यामधून त्याला हे म्हणायचं आहे की मला ह्या सर्व परिस्थितीमधून जात असताना देवाच्या कृपेचा अनुभव मला मिळाला, त्याच्या विश्वासूपणाचा अनुभव देखील मला मिळाला, पण मीही तितक्याच प्रमाणात त्याच्याबरोबर राहिलेलो आहे. आणि म्हणून त्याचं 31 वचन काय म्हणत आहे, आपला प्रभू येशू
चा देव व पिता तो युगानुयुग धन्यवादित आहे. त्याला ठाऊक आहे मी खोटे बोलत नाही. जे काही मी सांगितलं तुम्हाला तो म्हणत आहे, पत्रामध्ये त्याने वर्णन केलं आहे. हे काहीतरी मी काल्पनिक गोष्ट तयार केलेली असं नाही, किंवा माझ्यावरती कोणीतरी दया करावी म्हणून तो म्हणत नाही आहे. मी काहीतरी तुमच्या अंतःकरणामध्ये भावनिक रीतीने काहीतरी दया करावी म्हणून तो म्हणत नाही आहे. पण तो म्हणत आहे मी खोटं बोलत नाही, मी खरंच याच्यातून अनुभवातून गेलेलो आहे. आणि मी तो अनुभव घेतल्यामुळे मला समजलं आहे की देव किती विश्वासू आहे आणि मी सुद्धा देवाबरोबर किती विश्वासूपणे राहिलो. एवढी सगळी त्रास आणि संकट असताना एखादा कदाचित म्हणेल की अरे एवढं करण्यापेक्षा सोडून देऊ ना, देवाच्या नावाला सोडून देऊ, नको. पण तसं नाही केलं प्रियानो त्यांनी सुद्धा. एवढं त्रास आणि संकट असताना देखील उलट जोमाने प्रियानो तो अधिक प्रभूमध्ये वाढत गेला. सेवा त्याची प्रियानो वाढत गेली आणि प्रभूने त्याला प्रियानो आशीर्वादित केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रियानो तो म्हणत आहे की मी खोटं बोलत नाही आहे. आज प्रियानो देवाच्या त्या कृपेचा अनुभव तुम्हाला आणि मला सगळ्यांना मिळालेला आहे. वेगवेगळ्या वयामध्ये असतील, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असतील, पण देव आपली कृपा देत राहतो. तो संकटामध्ये आपल्याला सोडत नाही, उलट कृपेमध्ये तो चालवतो. आणि जसं प्रियानो वचनामध्ये सांगितलेलं आहे त्याचा विश्वासूपणा तो प्रत्येकाला प्रियानो दाखवायला सुरुवात करतो. आपण त्याचा विश्वासूपणा घेतो, अनुभव आशीर्वादित होतो, पण नंतर विसरून जातो प्रियानो. म्हणून माझं नेहमी ते इंग्लिशमधली एक म्हण मी वापरत असतो की गॉड गिव्स अँड फॉरगिव्स. गॉड गिव्स अँड फॉरगिव्स. देव देतो आणि क्षमाही करतो. यमक आहे ते इंग्लिशमध्ये. अँड मॅन गेट्स अँड फॉरगेट्स. माणूस घेतो आणि विसरून जातो. काय घेतलंय, कोणी दिलंय याचा अनुभव तो घेतो सगळा, पण नंतर त्याला विसर पडतो किंवा तो दुर्लक्ष करतो प्रियानो. एका बाजूला प्रियानो आपण अब्राहम आणि इसाक त्यांना अभिवचन दिलं. ते प्रियानो संपूर्ण रीतीने इब्री लोक किंवा देवाचे यहुदी लोक यांच्या जीवनामध्ये देवाने तो अनुभव अगदी ते राज्य स्थापित करण्यापर्यंत आणि राजा प्रस्थापित करेपर्यंत देवाने संपूर्ण रीतीने केलेलं आहे. आणि पुढे देखील प्रियांनो त्याचं जे अभिवचन आहे, विश्वासूपणा आहे, तो टिकवणार आहे प्रियांनो, आणि तो चालूच ठेवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या दिवसांमध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वराने अभिवचन दिलेलं आहे. काय वचन दिलेलं आहे? माझा प्रिय पुत्र परत एकदा या भूतलावरती येणार आहे, पाठवणार आहे. ते अभिवचन आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त परत येणार आहे आणि तो त्याच्या विश्वासू लोकांना स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. ही भविष्यवाणी जी आहे त्याची पूर्तता अजून व्हायची, पण ती सुद्धा प्रियांनो होणारच आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना देखील प्रियांनो काय म्हटलेलं आहे, याच कोरिन्थीकरास पहिले पत्र त्याचा 11वा अध्याय जो आपण दरवेळेला प्रियांनो वाचत असतो, तिथे पौल देखील म्हणत आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 11वा अध्याय. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगत आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटली, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या काय करा? स्मरणात. म्हणजे काय? स्मरणात म्हणत असताना काही लोकांना स्मरणात म्हणत असताना आमच्या घरामध्ये प्रियानो मागच्या आठवड्यात जे आमच्या एक प्रिय आंटी आहेत त्या प्रभूकडे गेल्या, पण त्यांच्या स्मरणात कालच्या दिवशी त्यांच्या घरामध्ये डोंबिवली या ठिकाणी प्रियानो प्रार्थना ठेवली. पण ती स्मरणात प्रार्थना काय होती? ती प्रार्थना आहे की होय त्यांनी कसं जीवन जगले, काय होते ते, कसं कार्य केलं. प्रभू येशू ख्रिस्त तसल्या स्मरणात म्हणत आहे का? होय त्यातल्या स्मरणात आहे, पण त्याच्याही पुढचं स्मरण काय आहे
की तो परत एकदा येणार आहे, तो त्याच्या विश्वासू लोकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे, हे सुद्धा तुम्ही स्मरण करा. आणि म्हणून प्रियांनो पुढं तो म्हणत आहे 25 वचन, मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात करा, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची, सगळे जोरात म्हणतील पुढचं, मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. तो येईपर्यंत हे स्मरण हे तुम्हाला करायचं आहे आणि मला करायचं प्रिय. आणि त्यामध्ये प्रियानो परत एकदा म्हणत आहे, जे आपण शीर्षक म्हटलेलं आहे प्रियानो, की कुठल्याही परिस्थितीमध्ये देवाच्या कृपेचा आणि त्याच्या विश्वासूपणाचा अनुभव आत्तापर्यंत आलेला आहे प्रियानो. इथपर्यंत प्रभूने सगळे काही अनुभव दिलेले आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे सुद्धा खात्रीने होणार आहे. लोक काही म्हणत तिकडे प्रियानो, कुठलीही परिस्थिती आपली असो, त्याचा पुत्र परत एकदा येणार आहे. आणि याची घोषणा प्रियानो तुम्हाला आणि मला सांगायची परमेश्वराने. म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला त्याचं स्मरण, वधस्तंभावरचा जो प्राण, शरीर त्याचं भाकर म्हणून आणि प्रियानो रक्त म्हणून त्याचा प्याला आपण घेत असतो, ते स्मरण दर प्रियानो महिन्याला आपण घेत आहोत. पण काही लोक प्रियानो आठवड्याला करतात, दर रविवारी करतात, काही लोक आहेत ते दर दिवशी करतात प्रियानो. प्रभू भोजनाचं विधी त्यांच्यासाठी दर दिवशी असतो. पण खरंच तो तितक्या गांभीर्याने होतोय का? दर दिवशी करणारे, दर आठवड्याला करणारे आणि दर महिन्यातून एकदा घेणारे, खरंच आपण स्मरण करतोय का? आठवतोय का की त्याने काय अभिवचन दिलेले, काय प्रॉमिस दिले? आणखीन दुसरी प्रियानो वचनं होते, परंतु आपल्या वेळेअभावी आपण आज इथे थांबणार आहोत. प्रार्थना करूया प्रियानो की प्रभूचा विश्वासूपणा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाला. पण आपण तेवढे विश्वासू खरंच त्याच्याबरोबर आहोत का? स्वतःला प्रियानो आपण पाहूया की तो आपली कृपा देत राहतो, त्याची उपस्थिती आपल्याला दाखवत असतो. पण आपण देखील प्रियानो खरंच त्याच्या उपस्थितीचा दर दिवशी अनुभव घेत आहोत का? परमेश्वर करो आपल्या आध्यात्मिक जीवनाचा विस्तार करो. आपला विस्तार आध्यात्मिक रीतीने देवबाप खात्रीने करेल. परंतु प्रियानो आपण त्याच्या हातामध्ये स्वतःचं जीवन देणं गरजेचं आहे. प्रार्थना करूया प्रियानो. यावेळेला काही वेळ आपण आपल्या मनामधून देवाशी प्रियानो आपण त्याने जो अभिवचन आणि त्याने जो करार केलेला आहे मनुष्याबरोबर, तो आपण आठवूया. आपल्याबरोबर परमेश्वराने करार केलेला आहे की होय, तो विश्वासू लोकांना घेऊन जाण्यासाठी या भूतलावर येणार आहे.